नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 जून 2025 आणि आम्ही तूर लावत आहोत. तर काल देखील आम्ही सोयाबीन पेरलं, पाऊस पडला, कापसाची धूळ पेरणी केली, पाऊस पडला आणि आता आज तूर लावायलो. ही 4 फुटावर तूर लावायला या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज आहे 13 जून 2025. आज देखील महाराष्ट्रात दुपारी 3च्या नंतर दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून ज्यांचा कापूस लागवड करायची तर तुम्ही करू शकता, पेरणी करायची असेल तर करू शकता, कारण की जमिनीमध्ये खूप ओल आहे. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पेरलेलं 100% उगवतं, याच्यावर हे लक्ष देतं. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये 17 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेरण्या देखील होणार आहेत, लागवडी देखील होणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज मध्ये दुपार 3च्या नंतर आता ऊन असेल, पण 3च्या नंतर लगेच विजेच्या कडकडासह पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबून जाऊ नका. झाडावर 16% विजा पडतात, कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते, म्हणून विजा पडतात. म्हणून तुम्हाला एक विनंती, झाडाखाली थांबत जाऊ नका. विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली, बाबळीच्या झाडाखाली, नारळाच्या झाडाखाली थांबायचं नाही. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना आपली पाळीव प्राणी, जनावरे झाडाखाली बांधत जाऊ नका. झाडावर जास्त विजा पडतात. विजा कडकडत असताना लोखंडी पोलला आपली जनावरे बांधत जाऊ नका. लोखंडी पोलवर वीज पडते. आणखीन एक तुम्हाला एक माहिती असून सांगतो, काल एका ठिकाणी मित्रानं त्याच्या पत्र गळत होते, म्हणजे पत्राला धार लागली, नेमका खत होता म्हणून त्यानं पत्राला असं छिद्र होतं म्हणून असा हात लावला, वरून वीज कडकडली. ते म्हणला की मला शॉर्ट बसला, करंट बसला. म्हणून हे एक तुम्हाला एक माहीत असो म्हणून सांगायला, अनुभवाचे बोल. म्हणजे काय होतं, विजा कडकडायला लागल्या आणि घरचे पत्र असले त्याला हात लावून बघा, तुम्हाला शॉर्ट बसतं. हे तुम्हाला एक त्याच्यातून कळालं. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकदा असंच परिस्थिती झाली होती. काय झालं होतं की आमचं सोलरचं इन्व्हर्टर सोलरवर बंद पडलं होतं. 3 दिवस लाईट नसल्यामुळे बंद पडलं. पण काय झालं, रात्री 2च्या सुमारास अशा पुरेपूर विजा आल्या आणि विजा कडकडू लागल्या की घरची लाईट सुरू झाली. म्हणजे इतका पॉवर त्याच्यामध्ये असतो. म्हणून तुम्हाला एक सर्व शेतकऱ्यांना हे अनुभवाचे बोल म्हणून सांगत आहे. पण राज्यात मात्र आज 13 जून पासून ते 17 जून पर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. माझ्या सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकाही शेतकरी पेरणीपासून वंचित राहणार नाही. मी पहिल्यापासूनच सांगत होतो की यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातले सगळे शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील, कापूस लागवायला दिसतील, असा 1 जानेवारीला अंदाज मी दिलेला होता.